भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगे आणि 51 शक्तिपीठे आहेत. पण तुम्हाला माहितीये का, एक असे ठिकाण आहे जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्ही एकाच मंदिरात विराजमान आहेत. श्रीशैलम आंध्र प्रदेशातील नल्लमाला हिल्स मध्ये वसलेले एक असे पवित्र स्थान आहे जिथे भगवान शिव मल्लिकार्जुन स्वरूपात आणि आदिशक्ती भ्रामरांबा रूपात विराजमान आहेत. पुराणांनुसार सतीदेवीचा कंठभाग येथे पडला, म्हणून हे स्थान एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. या नावातच त्यांच्या अविभाज्य एकत्वाचे गूढ दडलेले आहे. येथे शिव केवळ ध्यानमग्न तत्व म्हणून नाही, तर शक्तीसोबत संतुलित स्वरूपात प्रकट झाले आहेत. म्हणूनच श्रीशैलम हे अद्वैत तत्वाचे जिवंत प्रतीक मानले जाते. भक्त येथे केवळ दर्शनासाठी येत नाहीत, तर जीवनातील अपूर्णतेला पूर्णत्व मिळवण्यासाठी येतात. यासोबत हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे, जिच्या प्रवाहाला पाताळगंगा असेही म्हणतात. कारण येथून कृष्णा नदी कुठे जाते हे आजपर्यंत कोणालाही पूर्णपणे ज्ञात नाही. असेही मानले जाते की श्रीशैलम मध्ये अनेक तपस्वी ऋषींनी तपश्चर्या केली, म्हणूनच ही भूमी आजही त्यांच्या पवित्र स्पंदनांनी परिपूर्ण आहे.